नमस्कार, मी विक्रम राजाभाऊ कदम। आपण बघतोय की नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या धर्तीवरती अनेक कामं आता सुरू आहेत आणि आपल्याला लक्षात येईल अजून काही दिवसानंतर नाशिक थांबेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं खोदकाम सुरू आहे। MMRD असेल किंवा आपलं नाशिक कॉर्पोरेशन असेल, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल किंवा स्मार्ट सिटीच्या मार्फत असलेली कामं असतील, कुंभमेळ्याच्या मार्फत होणारी कामं असतील, प्राधिकरणाच्या मार्फत ही जी काही व्यवस्था चालू आहे ना, मला असं वाटतं की या व्यवस्थेला कुठंतरी सर्व आस्थापनाच्या आयुक्तांनी एकत्र येऊन एक मीटिंग करून आहे ना, त्या ठिकाणी लोकांना माहिती तरी देणं गरजेचं आहे की कोणते रस्ते खोदलेले आहेत, कोणत्या रस्त्याने तुम्हाला जायचं नाहीये, कोणत्या रस्त्याने तुम्हाला गेलं पाहिजे, कोणते रस्ते त्या ठिकाणी यूज केले पाहिजे। ज्या ठिकाणी काम चालू आहे, आता मी एका ठिकाणून येत होतो, त्या कामाच्या ठिकाणापर्यंत जाईपर्यंत म्हणजे वन वे चालू आहे तिथपर्यंत जाईपर्यंत माहित नव्हती की ते काम तिथं सुरू आहे। मग तिथून लोक पुन्हा रिटर्न येत होते, मग त्या ठिकाणी तो सगळ्या गाड्यांचा किओस आणि सगळ्या गोष्टी, मला असं वाटतं की कुठेतरी प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, ट्रॅफिक नियोजनाने आणि सगळ्या जे काही आस्थापना आहेत बाकीच्या, त्या सर्वांनी एकत्र येऊन कोणती कोणती कामं कुठं कुठं सुरू आहेत ना, त्याची माहिती या सर्व नागरिकांना दिली पाहिजे। कारण आता नागरिक यांना वैतागलेत, 4 व्हीलर घेऊन जायचं तर कामच राहिलं नाही कुठे। आणि नाशिकमध्ये जायचं म्हटलं तर 1-1, 1.5 तासाचा जर टाइम लागणार असेल तर नेमकं करायचं काय, हाही मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। ठीक आहे, कुंभमेळ्याच्या धर्तीवरती कामं होत आहेत, कामं व्हायला पाहिजे, परंतु ते कामं आता सगळी एक खटी निघालेली आहेत। आताशी सुरुवात आहे, अजून तर बरीचशी कामं, मला असं वाटतं की येत्या काळामध्ये सगळेच रस्ते खोदले जातील। एक काम म्हणजे एक रस्ता खोदला जातो, ते काम पूर्ण होत नाही तर दुसरा खोदला जातो, लगेच तिसरा खोदला जातो, चौथा खोदला जातो। कारण शेवटी कामाची घाई आहेच, परंतु ही घाई करत असताना नियोजन हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते नियोजन जर होणार नसेल तर मला वाटतं ही सर्व व्यवस्था कोलमडून पडेल। लोकांचं अतिशय त्याच्यामध्ये वेळेचं, तुमच्या ज्या काही इंधनाचं, आता या इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती इंधन वाचवा असं आपण म्हणतो, पण हे इंधनाचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात आणि इंधनामुळे होणारं जे काही तुमचं प्रदूषण आहे ते प्रदूषणही या वेळेमुळे वाढणार आहे, याची सुद्धा नोंद या ठिकाणी प्रशासनाने घेतली पाहिजे। वृक्षतोडीचं संकट तर आपल्यावरती आहेच, ते काही विषयच नाहीये, ते किती नाही म्हटलं तरी ते जे करायचं ते करणारच आहेत, हे एकंदरीत आता चित्र दिसायला लागलेलं आहे। परंतु हे जे काही थंड हवेचं ठिकाण आहे ना, त्याची थंड हवेची ओळख आपण पुसायचं काम या कुंभमेळ्याच्या निमित्तानं करू नये अशी या ठिकाणी विनंती प्रशासनाला मी करतो। आणि प्रशासनाने यानंतर होणाऱ्या काळामध्ये कृपया लोकांना माहिती द्यावी एवढीच विनंती या ठिकाणी मी या निमित्ताने आपल्याला करतोय। माननीय महापौर असतील, माननीय आयुक्त साहेब असतील, माननीय विभागीय आयुक्त साहेब असतील, माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा माननीय सगळेच प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी असतील, त्यांनी या ठिकाणी या कामाची योग्य ती नोंद करून या सर्व लोकांना या ठिकाणी माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे। कोणते रस्ते चालू आहेत, कोणते बंद आहेत, याची माहिती आपण सार्वजनिक करणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांचा वेळ वाचेल, लोकांना कोणत्या ठिकाणी गर्दी करायची नाहीये, कोणत्या ठिकाणी जायचं नाहीये हे कळेल। आणि त्यामुळे बऱ्याच वेळा मौती असतील, लग्न कार्यामुळे गर्दी होतेच, परंतु त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा जर विषय कोणता असेल तर तो आहे रुग्णांच्या नेण्या आणि येण्या जाण्यामध्ये जो काही वेळेचा अपव्यय या ठिकाणी 1-2 ठिकाणी झालेला आहे, तर ते सुद्धा गोष्ट महत्वाची आहे। मी पुन्हा प्रशासनाला विनंती करतो की आपण रस्त्यांच्या नियोजनासंदर्भात माहिती सार्वजनिकरित्या लोकांपर्यंत पोहोचवावी, एवढी या ठिकाणी विनंती आहे। धन्यवाद।